उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय ट्विट करतायत बघा। मुंब्रा स्थानकाजवळ आज सकाळी झालेल्या भयंकर अपघातामुळे मी खूप व्यथित झालो आहे। रोज सकाळी हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात। ही अतिशय दुःखदायक घटना आहे। मी मृतांच्या परिवाराच्या दुःखात सहभागी आहे। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ट्विट केले। जखमींवर तातडीने व्यवस्थित उपचार करण्याचे निर्देश ठाणे आणि कळवा इथल्या रुग्णालयांना दिलेत। मी स्वतः देखील डॉक्टरांशी बोललोय। रेल्वे मार्फत या दुर्घटनेची चौकशी सुरू करण्यात आली। ही अतिशय दुर्दैवी घटना असून नेमका अपघात कशामुळे झाला हे या चौकशीतून लगेच समोर येईल। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ट्विट केलंय। तर चौकशी सुरू झालेली आहे। नेमकी चूक कोणाची हे लक्षात येईल, मात्र तरीही सुविधा त्या वेगाने पुरवल्या जातील का हा प्रश्न आहे। कसा हा अपघात झाला ते आपण हे ॲनिमेशनच्या माध्यमातून बघूयात। दोन फास्ट ट्रेन दोन ट्रॅकवरून जात होत्या, एक अप मार्गाने तर एक डाऊन मार्गाने, आणि त्याच वेळेला प्रवाशांच्या बॅगा एकमेकांना घासल्या आणि धडाधड प्रवासी खाली पडायला लागले। 8 प्रवासी खाली पडले तर एका डब्यातले 2 प्रवासी हे डब्याच्या आतच पडले आणि जे 8 प्रवासी खाली पडले त्यातल्या 6 जणांचा मृत्यू झाला। जागीच हे प्रवासी गतप्राण झाले। एका मागोमाग हे प्रवासी खाली पडले आणि त्यांचा मृत्यू झाला। सध्या जखमींवर ठाणे आणि कळवातल्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। मात्र हा जीवघेणा प्रवास आणखी किती दिवस करायचा? बुलेट ट्रेन, वंदे भारत ट्रेनच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत, मात्र इकडे लोकलमधून जीवघेणा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी लोकल ट्रेन कधी वाढवणार? 15 डब्याच्या सर्व लोकल कधी करणार? हा सवाल हे सर्वसामान्य मुंबईकर जे रोज गर्दीतून प्रवास करतात त्यांच्याकडून उपस्थित केला जातो।